आज मालिकावीर आणि बेस्ट फिल्डर्स आपण पाहिलं तर ही पारितोषिक सुद्धा असतील या स्पर्धेमध्ये. आणि ही स्पर्धा आपण पाहिली तर वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन पुरस्कृत आणि साईकृपा राजावली आयोजित आपण पाहतो साईकृपा ट्रॉफी 2025. हे हंगाम आपण पाहिलं तरी क्रिकेटला थोडंसं स्टार्ट झालं, परंतु त्यानंतर आपण पाहिलं तर मग भरपूर चांगलं क्रिकेट हे वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं आहे. पहिली स्पर्धा आपण पाहिली तर विरारच्या मैदानावर म्हणजेच बोरींची जी स्पर्धा पाहायला मिळाली. त्यानंतर आपण पाहिलं की दुसरी स्पर्धा जवळजवळ विश्लेषण करायचं झालं तर मग जी आपल्याला पाहायला मिळाली होती एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा बाप्पाने पाळणेपाड्याच्या मैदानावर. त्यानंतर आपण पाहिलं की मग हा रणसंग्राम मात्र क्रिकेटचा ऑन झाला. आणि येणाऱ्या काळामध्ये आपण पाहिलं तर मग या आठवड्यामध्ये आणखीन जवळजवळ 2 स्पर्धा येताना पाहायला मिळतील आपल्याला. कारण की या वीकमध्ये आपण पाहिलं तर गुरुवारपासून टायगर स्पोर्ट्स बेबीपाडा इथे आणखीन एक मोठी स्पर्धा. त्यानंतर आपण पाहणार आहोत आदिवासी स्पोर्ट्स वुमनच्या मैदानावर एक स्पर्धा आपल्याला येताना पाहायला मिळेल. मॅचला होते सुरुवात किरण इथे दाखल झालेत पंचांच्या भूमिकेत. प्रो स्पोर्ट्स लाईनपाडा टीम आपण पाहतोय जिथे फिल्डिंग करत असताना पाहायला मिळते. आणि बॅटिंग करणारी टीम आपण पाहिला तर जे वाघोबा युवा ग्रुप कुंभारपाडा टीम. मला वाटते मागच्या स्पर्धेमध्ये पण पाहिलं तर ही टीम अंतिमच्या क्षणापर्यंत नक्कीच चांगली लढत देताना पाहायला मिळाली होती, परंतु या मॅचमध्ये कशी लढत देईल दोन्ही टीम्सला आपण देऊया मनपूर्वक शुभेच्छा. पहिला चेंडू अजित घेऊन सज्ज झाले. तर पहिला चेंडू आपण पाहिला फिल्डिंग मध्ये चुका झाल्यात, मिसफील्ड झाली आहे. आणि पहिला चेंडू आपण पाहिला तर अगदी सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावांसाठी. थँक्यू. आपण पाहिलं तर योगेश आणि राम हे 2 फलंदाज पाहायला मिळत आहेत. आणि या 2 खेळाडूंच्या माध्यमातून एक चांगला स्टार्ट कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नामध्ये पहिल्या चेंडूवर यश मिळालं आहे. ऑफ्टमच्या बाहेरचा चेंडू खेचून मारलेला, उंची आहे जास्त, लांबी कमी. फिल्डराने प्रयत्न केले होते परंतु फिल्डरचे प्रयत्न मात्र इथे कमी पडत असताना पाहायला मिळत आहेत आणि जेल ड्रॉप होताना पाहायला मिळत आहे. ज्याप्रमाणे आपण पाहिलं ना तर प्रो स्पोर्ट्स लाईनपाडा चिंचोटी टीम आपण पाहिली आहे तर मिसफील्ड करत असताना पाहायला मिळाली, भरपूर मिसफील्ड. कारण की पहिल्या 2 बॉलवर आपण पाहिलं तर भरपूर काहीतरी नुकसान होऊ शकलं असतं, कारण की धावा वाचल्या असत्या, विकेट डाऊन झाले असते, परंतु तसं न होता इथे काय घडलंय तर मग मात्र मिसफील्डचा फटका मी तर म्हणेन बसेल आणि टीमच्या टोटलमध्ये भर पडले. कारण की 6 धावा या फलकावर बिनबाद आपल्याला पाहायला मिळतात पहिल्या 2 चेंडूमध्ये. हा वेळेस आपण पाहिलं तर हार्ड लाईनवर पिच केलेला चेंडू गतीने मात्र उसळी मात्र अतिरिक्त मिळाली. तीच कारण आपण पाहतोय फलंदाज योगेश जो आडवा बाटचा प्रयत्न करत होते ते मात्र व्यवस्थित पूर्णपणे करू शकले नाही आणि निर्धाव चेंडूची समाप्ती इथे होत असताना पाहायला मिळते. चौथा चेंडू सरळ बॅटच्या साईडने उडवला, लॉंग ऑफला मात्र फिल्डर आहेत, फिल्डर बनतील प्रेक्षक आणि चेंडू सरळ ओव्हर ऑफ दी रोप सरळ 6 धावांसाठी षटकार येतो योगेशच्या बॅट मधनं. थँक्यू. त्यावेळेला ओटी चेंडू मिळाला होता आणि त्याचा फायदा मात्र पूर्णपणे आपल्या टीमसाठी करून घेतो योगेश बॅटिंग करत असताना. बॅकफुटला आता मात्र शॉर्ट पिच मिळाला, तो सोडणार नाहीये. आता काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून सलगचा दुसरा षटकार. अजित घरतवर मात्र मोठे प्रहार पडले जातात, मोठे आघात होताना पाहायला मिळतात आणि आणखी एक षटकार. पहा कॅच सुटल्यानंतर किती मोठं नुकसान होतंय, कारण की त्या कॅच नंतर आपण पाहिलं ना आपण तर 2 मोठे षटकार येताना पाहायला मिळाले. शेवटचा चेंडू असेल येणारे ज्योती पाहिला पण फाईन लेग आहे तिथे चेंडूला स्टॉप केलाय, परंतु आपण पाहू शकतो यावेळी थोडीशी नाराजगी व्यक्त केली जाते. गोलंदाज अजित घराच्या माध्यमातून षटकाची होती समाप्ती. पहिलं षटक समाप्त झालं आणि पहिल्या षटकामध्ये बिनबाद 18ची एक मोठी माफक अशी सुरुवात मिळाली आहे ती आपण पाहिली तर जय युवा ग्रुप कुंभारपाडा या टीमला. दुसऱ्या षटकामध्ये ही सुरुवात मात्र कशा पद्धतीने कन्वर्ट केली जाईल प्रत्यक्षात आपण पाहणार आहोत. तत्परी ऐकू एक गाणं डीजेला संधी देऊ, त्यानंतर पुन्हा एकदा साईकृपा चषकामध्ये आपण कमबॅक करूया. कमॉन डीजे.
धन्यवाद आपण पाहतो या वेळेला तर पहिले षटक समाप्त झालंय. दुसऱ्या षटकाचा जर विचार करायचा झाला तर दुसरे षटक घेऊन येतोय बॉलिंग ट्रॅकवर रुपेश पागी नावाचा गोलंदाज जो प्रोस्पोर्ट्स लाईनपाडा टीम कडून हे षटक महत्त्वपूर्ण असेल. दुसरं कारण की आज जवळजवळ विश्लेषण करायचं झालं तर मग गोलंदाजाची भूमिका पूर्ण त्यांना करायची आहे. अजित असो की अक्षय असो अजय असो आणि अनेक म्हणजे ऋषी सुद्धा असतात. म्हणजे ज्याप्रमाणे विश्लेषण करायचं झालं तर मग हे रेग्युलर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत असतात. आणि त्या रेग्युलर गोलंदाजांमध्ये पण पाहिला तर मग रुपेश नेहमीच डेट ओव्हरमध्ये गोलंदाजी करत असताना पाहतोय. पण आज मात्र त्याला दुसऱ्या क्रमांकाचं षटक म्हणजे दुसऱ्या ओव्हरच्या स्पेलमध्ये आणलं गेलंय. त्यांची जबाबदारी असेल कारण की पहिल्या ओव्हरमध्ये जी मोठी जबाबदारी होती ना मॅन्डेटरी पावडरच्या षटकामध्ये विकेट घेणं परंतु ते करता आलं नाहीये. मग आता जबाबदारी रुपेश यांची असेल या स्पेलमध्ये. फुलटा चेंडूची हाताळणी केलंय मात्र चेंडूला दिशा देण्याचं कार्य केलंय. फिल्डिंग मात्र आपण पाहिली तर थोडी मी म्हणेन चांगली झाली आहे कारण की चेंडूला अडवलंय. तत्पूर्वी आपण बघितलं की 2 धावा फलंदाजाने जोडल्या. टीमच्या टोटलमध्ये चांगला तालमेल पाहायला मिळाला. त्याप्रमाणे आपण पाहिलं तर मग साईकृपा ट्रॉफी 2025 हे आयोजन आपल्याला पाहायला मिळते. आणि मग या आयोजनामध्ये 2 संघ एकमेकांच्या समोर प्रोस्पोर्ट्स लाईनपाडा आणि युवा ग्रुप कुंभारपाडा आपण पाहतोय जे या मॅच मध्ये लढत असताना पाहायला मिळतात एकमेकांच्या समोर महत्त्वपूर्ण या मुकाबल्यामध्ये. अगदी सरळ बॅटने खेळलेला फटका उंचावून फिल्डर आहे तिथे अंदाजा चुकीचा ठरू शकला असता पण या वेळेला अगदी बाउंड्री लाईनच्या जवळ मात्र आपण पती चेंडूला पाहणी केली निरीक्षण केलं आणि अंतिमच्या क्षणाला मात्र आपल्या हातामध्ये समावेत केला चेंडूला आणि आपण पाहिलं अशा तऱ्हेने कंप्लीट केली ती म्हणजेच कॅच. आणि अशा तऱ्हेने पहिला मोठा धक्का आपण पाहिला तर दिला जातोय युवा कुंभारपाडा या टीमला. परंतु पंचांच्या मनामध्ये डाऊट आहे कारण की हा कॅच जरूर पकडला गेलाय परंतु कॅच पकडत असताना कदाचित फिल्डरने मात्र आपलं स्वतःवरचं नियंत्रण चुकलंय की काय हे सुद्धा निरीक्षण करण्यासाठी थर्ड अंपायर कडे इशारा पोहोचवलाय. आणि फलंदाज आपण बघितलं तर बाद आहे. लक्षात असू द्या की जेव्हा थर्ड अंपायर पर्यंत इशारा पोहोचवला जातो ना जेव्हा एक्स्ट्रा खेळाडू असतात ना जे 12th मॅनच्या भूमिकेत असतात त्यांनी कोणत्याही प्रकारचा पण पाहिला की मध्ये इन्व्हॉल्व होऊ नये. प्रत्येक टीमला मी म्हणेन या बेटिंग मध्ये सुद्धा सूचना दिल्या जात आहेत. सूचनांचं पालन प्रत्येक वेळेला व्हायला हवं कारण की ज्यामुळे वादविवाद होण्याची शक्यता दाट असते. बॅटर इन झालेत मैदानाच्या आतमध्ये आपण बघितलं सूरज पहिला चेंडू फेस करत असताना रुपेश पागी यांचा पण पाहिलं तर आडवी बॅट यूज केली होती परंतु ती कॉन्फिडेंटली आपण पाहिलं बॅट अँड बॉल आपण पाहिला नक्कीच कन्वर्ट करू शकले नाही. हे शॉट रेडऑफ मध्ये चुकले गेले. तर ज्याप्रमाणे आपण विश्लेषण करायचं तर या पहिल्या षटकामध्ये आलेल्या तब्बल आपण जवळजवळ पाहिलं तर 18 धावा होत्या परंतु या षटकामध्ये ते 18 धावेनंतर थोडंसं कंट्रोल लावण्याचं कार्य केलंय. शॉर्ट पिच पाहिलं अगदी बॅटच्या रडार मध्ये आपण पाहतोय हा चेंडू जणू काही आठवण करून दिली रोहित शर्मा या खेळाडूची. शॉर्ट पिच चेंडू टाकाल तर मात्र तो बाउंड्रीच्या पलीकडे जाईल हे या मैदानाचं नक्कीच चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. चेंडू आउट ऑफ द पार्क षटकार. थँक्यू डीजे. इथे षटकार आलाय. फलंदाज आपण पाहिला तर सूरजच्या बॅट मधून टीमची टोटल 26. पुन्हा एकदा मात्र यावेळेला उंची जास्त आहे लांबी कमी. ऋषिकेश तिथे दाखवली आम्ही पडून तू पडताय तिथे कमी. झेल सुटलाय आणि झेल मात्र धरणीला दान केलाय. फलंदाजाला दिलेलं आहे जीवनदान पाहायला मिळत आहे आणि जीवनदानानंतर आपण पाहिलं तर या मैदानावर प्रत्येक खेळाडूचा खेळण्याचा अंदाज बदललाय. हे आपण चित्र पाहिलं होतं यापूर्वीच्या मॅच मध्ये सुद्धा किरण बारा सारखा खेळाडू होता
त्याला सुद्धा जीवनदान मिळालं होतं. विश्वनाथ जाधवला आज पाहिलं होतं सकाळच्या सत्रामध्ये, त्यांना सुद्धा भरपूर जीवनदान मिळाली होती. त्यानंतर मग विरोधी टीमचा नक्कीच खेळ संपला. खेळलेला फटका पाहिला आपण तर फिल्डर आहे तिथे, परंतु फिल्डर चेंडूला अडवण्याचा प्रयत्न पुरेपूर करत होते, परंतु चेंडू अडवू शकत नाही येत आणि चेंडू पाहता पाहता बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावांसाठी चौकार. बत्तीस धावा फलकावर आहेत. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 16ची सरासरी ही आपल्याला पूर्णपणे पाहायला मिळते बॅटिंग करणाऱ्या टीमची. आणि अगदी मित्र म्हणेन की चांगल्या स्थितीमध्ये सध्या तरी आपल्याला पाहायला मिळते आहे. आणि या स्थितीवरचा जर विचार करायचा झाला तर मग पहिल्या षटकामध्ये आपण पाहिल्या होत्या तब्बल जवळजवळ 18 धावा आल्या होत्या, परंतु या षटकामध्ये आलेल्या 16 धावा आणि एक चांगला टोटल सध्या तरी आपल्याला पाहायला मिळत आहे. क्रिकेटचा विचार करायचा झाला तर प्रत्येक युवा खेळाडूंच्या मनामध्ये आपण पाहिलं तर हा खेळाचा जर विचार केला, ही खेळ भावना आपण पाहिली ना तर आपल्याला निर्माण होत असताना पाहायला मिळते. तर पण हा व्हाईट बॉल क्रिकेटचा जर विचार करायचा झाला तर मग प्रत्येक विभागामध्ये, प्रत्येक गल्लीमध्ये, प्रत्येक शहरामध्ये आपण म्हणजे जिथे जिथे असो म्हणजे मोठ्या प्रमाणात खेळलं जातं. क्रिकेट म्हणजे काय आहे तर नक्कीच क्रिकेट म्हणजे आपण पाहिलं तर माझं काही सर्व काही आहे त्यावर उल्लेख केला तर मग क्रिकेटला ज्याप्रमाणे मित्र म्हणून की आता सोन्याचे दिवस आलेत आणि ते सोन्याचे दिवस आपण पाहिले ना तर मग ते कशा प्रकारे तर ISPL सारखा फॉर्मॅट आपण पाहिला आणि त्या फॉर्मॅटने मात्र आपण पाहिलं की आपल्या खेड्यापाड्यातील खेळाडू मात्र आज एका मोठ्या लेवलला जाऊन खेळत असताना आपल्यामध्ये असलेलं टॅलेंट, आपल्यामध्ये असलेली स्किल, आपल्यामध्ये असलेली गुणवत्ता मात्र सिद्ध करत असताना हे या ISPL सारख्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळाले आहेत. दरम्यान हा चांगला चेंडू पाहायला मिळतोय आपल्याला. कुमार बगली तिसऱ्या षटकामध्ये आल्यानंतर 2 वाईट चेंडू फेकले होते, पण त्यानंतर इथे कमबॅक डिलिव्हरी पाहायला मिळाली. जसं म्हटलं जातं ना की क्रिकेट म्हणजे प्राण आहे, क्रिकेट म्हणजे जान आहे, क्रिकेट ही माझी पहिली धडकन आहे, क्रिकेटच माझं पहिलं प्रेम आहे आणि म्हणूनच म्हटलं जातंय ना. यावेळेला पाहिलं फटका आक्रमक आहे, बाउंड्री लाईनच्या पलीकडे सरळ 6 धावांसाठी बेगीट षटकार. षटकाराने टीमची टोटल मध्ये भर पडली आहे. 40 धावा फलकावर. चांगली बॅटिंग होताना पाहायला मिळते योगेशच्या माध्यमातून. चांगली फिल्डिंग झाली या वेळेला शॉर्ट स्क्वेअर क्षेत्रामध्ये 38 सर्कलमध्ये. प्रो स्पोर्ट्स लाईन पडा टीम आज मात्र आपण पाहिले तर भरपूर काहीतरी आउटफील्ड मध्ये ती ऊर्जा दिसत नाहीये, जी ऊर्जा मात्र अनुमानित आपण सामन्यामध्ये दिसत असते. या मॅच मध्ये आपण विश्लेषण करायचं झालं ना तर जवळजवळ जो इंटेन मग फिल्डिंग मध्ये आतापर्यंत झालेलं मिसफील्ड, त्यानंतर मग झालेली जी गोलंदाजी, जी अग्रेशन आपल्याला पाहायला मिळत होती, आज धारदार गोलंदाजी पाहायला मिळत नाही या संघाची. पहा पुन्हा एकदा गोलफिक चेंडू आहे, तो मात्र पाहिला आपण तर स्टँडच्या बाहेरून आणावा लागेल, कारण की इथे पुन्हा एकदा ठोकला जातो षटकार. 6 धावा. काय फलंदाजी केली जाते योगेश. एका बाजूने आपल्या टीम साठी जर विचार झाला ना तर बॅटिंग 9 चेंडू 25 या धावसंख्येवर खेळत असताना पाहायला मिळत आहेत. विश्लेषण करायचं झालं तर ज्यामध्ये षटकार त्याच्या माध्यमातून आतापर्यंत जवळजवळ आडव्या बॅटनं फटका एक्झिक्यूट केला जातोय डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. आणि युवा ग्रुप कुंभारपाडा टीमच्या माध्यमातून आपण बघितलं तर इम्प्रेस केलंय, इम्प्रेसफुल बॅटिंग पाहायला मिळते.
आणि त्यांच्याकडे असलेले जे खेळाडू सध्या तरी आपण पाहिलं तर बाद होणारा जो खेळाडू एक आपण पाहिला होता की राम, त्याला बाद होताना पाहिल्यानंतर सूरजनं जबाबदारीचं क्रिकेट खेळला. मस्त टायमिंग शॉट पाहायला मिळाला फाईन लेगच्या दिशेने. फिल्डर आहे तिथे, परंतु फिल्डरनं चेंडूने हिलकावणी दिली. या चेंडू पाहता पाहता बाउंड्री लाईनच्या पलीकडे निघून जातोय. 4 धावा मिळतील आणि ते आपण बघितलं तर मग षटकाची समाप्ती. 3 षटकाच्या समाप्तीनंतर फलकावर पूर्ण होताना पाहायला मिळतात आपल्याला 52 धावा. आणखीन 6 चेंडूचा खेळ मात्र इथे शिल्लक असणार आहे. शेवटच्या षटकामध्ये शेवटच्या स्पालमध्ये आपण पाहिलं तर आणखीन किती धावा मात्र इथून जोडल्या जातील आणि किती धावांचं एक रफ अँड टफ टार्गेट मात्र सेट केलं जाणार आहे प्रो स्पोर्ट्स चिंचोली लाईन पाडा या संघासमोर. पाहणारच आपण, परंतु वय डीजेकडे गाणं ऐकूया त्यानंतर पुन्हा एकदा मॅच मध्ये आपण परतूया. शेतावर हिरवी रानावर चिती दगडावर शेताची बांधावर मामाची त्याच्यावर काय कुठेची डंग चलपुरी पुण्याच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. साईकृपा ट्रॉफी 2025 VTSA या युट्यूब चॅनलवर जोडलेल्या प्रेक्षकांचं सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत. कारण की प्रत्येक संघ जेव्हा मैदानावर जातो तेव्हा आपले प्रेक्षक आपण पाहिले त्याचे सोबत काही येतात, काही असतात नक्कीच पाठीराखे जे घरून सुद्धा आपण बघितलं तर या मॅचचा आनंद घेतात. काही ज्यांना जिथे मैदानापर्यंत पोहोचण्याची संधी मिळत नाही परंतु यूट्यूबच्या माध्यमातून ते हमेशा जोडले जातात, त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत. आणि सध्या तरी आपण पाहिलं तर या दोन्ही गावचे प्रेक्षक मित्र म्हणेन की या मॅचवर अगदी बारकाईने लक्ष देऊन असतील, कारण की आपल्या गावचे खेळाडू कशा प्रकारचा परफॉर्मन्स करतात हे सुद्धा नीट व्यवस्थित पाहत असतील, निरीक्षण करत असतील. परंतु सध्या तरी त्यांना इम्प्रेस मात्र कोणता संघ करेल हे सुद्धा पाहायला मिळेल. परंतु या वेळेला पहिल्या इनिंगमध्ये इम्प्रेस तर मी म्हणेन युवा ग्रुप कुंभारपाडा टीमनं केलाय. संकेत आता बॉलिंग ट्रॅकवर शेवटच्या षटकामध्ये पाहतोय. डेट ओव्हरमध्ये संकेत शॉर्ट पिच चेंडू मात्र पुल करण्याचा प्रयत्न. मस्त टायमिंग शॉट पाहायला मिळालाय. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू रवाना केला आहे. तत्पूर्वी आपण पाहतो दुसऱ्या धावेचा प्रयत्न डेंजर ठरू शकतोय, परंतु पाहता पाहता 2 धावा मात्र योग्य रीतीने मात्र पूर्ण केल्या जातात. जसं म्हटलं जातोय ना, तकदीर भी बदलेगी तस्वीर भी बदलेगी, हिम्मत ना हार मुश्किल सफर में मुसाफिर, बस मेहनत कर तेरी एक दिन जिंदगी भी बदलेगी. आणि यावेळेला आपण पाहतोय की एक त्या अनोख्या अंदाजाने मात्र खेळावं लागेल. सोडून देण्याचं कार्य केलंय. फलंदाजाला अपेक्षा होती कदाचित खराब चेंडू मिळेल, परंतु आशेभऱ्या नजरेनं मात्र आपण पाहिलं पंचांकडे पाहिलं गेलं होतं. फलंदाजाने मात्र तसं काही होताना पाहायला मिळत नाहीये. डॉट चेंडू इथे पाहायला मिळतोय. आत्ता मात्र हा खराब चेंडू डेफिनेटली पाहायला मिळतो आणि पंचांचा इशारा मिळतो. वाईट टीमची टोटल मध्ये भर पडली आहे. तीनची टोटल आपण पाहिली आहे तर 55 धावा. समझता है जब आंखों में अरमान लिया मंजिल को अपना मान लिया तो फिर मुश्किल क्या और आसान क्या, ठान लिया तो ठान लिया. शॉर्ट पिच पुल करण्याचा प्रयत्न परंतु उंची जास्त. विकेटची शक्यता आणि विकेट मिळवली आहे. कॅच पकडला गेला आपण पाहिलं तिथे आणि पाहिला पण तर मग अशा तऱ्हेने दुसरा मोठा झटका दिला गेला आहे. कारण की इनफॉर्म बॅटर आपण पाहिला इथे बाद होताना पाहायला मिळालं. चांगली बॅटिंग सूरजने केली होती, मात्र या डेट ओव्हरमध्ये आणखीन मात्र धावांचा वेग वाढवण्याच्या प्रयत्नामध्ये कॅच सोपवून मात्र परतत असताना आणि हा मोठा दुसरा धक्का युवा ग्रुप टीमला लागताना पाहायला मिळाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतात. विश्वनाथ भोईर. संकेत याने यश मिळवून दिलं या डेट ओव्हर मध्ये, कारण की इथून आलेख वाढवायचा आहे, तो ग्राफ वाढवायचा आहे, तो मात्र ग्राफ कमी करण्याचा प्रयत्न केला जातोय. विश्वनाथ आल्यानंतर पाहतोय आपण जणू काय विश्व जिंकण्याच्या तयारीमध्ये आहेत आणि पहिल्याच बॉलला मात्र आपण मध्ये फेस करत असताना अक्षरशः मात्र फेकून दिला मिड विकेटला. हा पाहिला फटका पण लांबच लांब पल्ल्याचा षटकार. मित्रपणे खराब गोलंदाजी केली आहे. जवळजवळ अर्ध्या क्रीजवर जर चेंडूच्या हाताळणी करणार तर मग फलंदाज या मैदानावर तुम्हाला सोडणार नाही आहेत, कारण हे मैदान स्कोरिंग मैदान म्हणून ओळखलं जात आहे. परंतु ही लाईन चांगली पाहायला मिळाली. अगदी विकेट टू विकेट आपण पाहिलं तर
ज्या दिशेने चेंडू पडला आणि त्या रेषेमध्ये निघून गेला आणि तेच प्रमुख कारण की जो फलंदाजाचा विचार होता ना की आडवे बॅट आणि मात्र तितकं मात्र आपण पाहिलं या वेळेला जो रूम नव्हता त्यामुळेच आपण पाहिलं खेळण्यामध्ये कमी पडले आणि कमबॅक डिलिव्हरीज पाहायला मिळाली. आता ब्लॉक हॉल मध्ये हाताळला जातो चेंडू मजबूर केला ढकलण्यासाठी कव्हरच्या क्षेत्रामध्ये पाहतोय फिल्डर आहेत तिथे जोपर्यंत चेंडूला उचललं फेकलं 2 धावा मिळवल्या. तिसऱ्या धावाचा प्रयत्न होतोय का पण तिसऱ्या धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज जरूर होतील. 2 धावेने आपण पाहिलं तर टीमच्या टोटल मध्ये भर पडली. शेवटच्या धाव घेताना फलंदाज बाद जरूर झालाय परंतु फलकाचा जर विचार करायचा तर फलकावर आपण पाहिलं 63 धावा झाल्यात आणि जिंकण्यासाठी 64 धावांचं मोठं लक्ष आपल्याला पाहायला मिळेल. 64 रन्स नीड टू विन आणि पाहूया की या धावा कशा पूर्ण केल्या जाणार आहेत. महत्वपूर्ण या धावा असतील परंतु त्या धावा हे संघ जवळजवळ 2 जे लढत आहेत मैदानाच्या आतमध्ये परंतु यानंतर आणखीन 2 संघ लढणार आहेत आणि ते 2 संघ कोणते असतील तर ते संघ असतील जीवदानी गिरीज आणि पीर बाबा स्पोर्ट्स पापडी म्हणजे सरपंच आणि उपसरपंच अशकाचा विजेता संघ आपण पाहिला होता ना जीवदानी गिरीज तो संघ इन ऍक्शन मध्ये खेळण्यासाठी तयार झालाय आणि त्याच्या समोर आपण पाहिला तर पीर बाबा पापडी आणि या 2 संघाच्या कर्णधारांना मी विनंती करतोय की टॉस बॉक्स मध्ये आपण त्वरित या आपण करणार आहोत महत्वपूर्ण या मॅचचा टॉस. दर्शन महाडिक इथे आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण हा करूया टॉस. जीवदानी गिरीज टीमचे कर्णधार पीर बाबा स्पोर्ट्स पापडी टीमचे कर्णधार कर्णधार या प्लीज रिक्वेस्ट करतोय जीवदानी गिरीज. पीरबाबा पापडे जीवदानी गिरीज टीमचे कर्णधार प्लीज रिक्वेस्ट करतोय की इनिंग ब्रेक मध्ये टॉस बॉक्स जो आपल्याला बनव तर आपण पाहिलं विद्युत पुरवठा खंडित झाला होता त्यामुळे आपण धावतं समालोचन मात्र थांबवलं होतं पाहिला
बॉलिंग ट्रॅकवर आता येथील गोलंदाज आपण पाहूया. दुसऱ्या क्रमांकाचा षटक घेऊन 16 धाव फटकावर फलकावर लागल्या गेल्या आहेत. इथून आता विश्लेषण करायचं झालं तर मग पंकज येथील गोलंदाजीसाठी न्यू बॅटर आपण बघितलं अजित घरत आपण पाहतोय जे महत्वपूर्ण तिसऱ्या क्रमांकावर खेळण्यासाठी आलेत आपल्या टीमची जबाबदारी स्वीकारण्यासाठी. बाधवणारे खेळाडू आपण पहिले ऋषिकेश यानं पाहिलं होतं. आता अजित जे आपल्याला पाहायला मिळत आहे तर नॉन स्ट्राईक एंडकडे आणि पंकज अराउंड द विकेट न पॉवरप्लेच्या षटकामध्ये 16 धावा आल्या. त्यामुळे आता आपण पाहिलं 18 चेंडूने 48 धावा इथून जिंकण्यासाठी हव्या असतील. बॅटिंग लाईनअप चांगली आहे प्रो स्पोर्ट्स टीमकडे, वापर करावा लागेल. अराउंड द विकेटने आपण पाहिलं तर इथे जोखीमबारी धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु आपण पाहिलं स्क्वेअर लेग. अंपायर आपण पाहिलं तर म्हणतात की यस इट इज ओके, काही नाहीये. तर व्यवस्थित पोहोचले गेलेत फलंदाज क्रीज मध्ये आणि पाहतोय आपण तर मग इथे एक बायच्या स्वरूपात मात्र धाव मिळेल टीमला आणि एका धावेने टीमच्या टोटल मध्ये भर पडते 17 धावा, म्हणजे 47 धावा आणखीन इथून हव्या असतील 11. अजित यावेळेला चेंडू पाहिला पण तर बाउंड्री लाईनच्या पलीकडे जात असताना पाहायला मिळेल आणि या चौकाराने माझ्या टीमची टोचल फोडली गेली ती म्हणजे 21 या आकड्यावर. परंतु ज्याप्रमाणे आपण पाहिले की त्यांनी विचारधारा जी आजमावली आहे कारण की मोठं लक्ष जर पूर्ण करायचं तर मग आपल्याला खेळ असाच करायचे आहेत आणि त्या विचारधारेवर मात्र ठाम राहून मात्र घातक आणि मोठे विध्वंसक फटके पेश करतोय. परंतु यावेळेला हा मिस टायमिंग झालाय, झेल निर्माण झालाय. फिल्डर आले होते, दुरून आले होते, परंतु आपण पहिला प्रयत्न झेलपर्यंत पोहोचण्याचा होता परंतु चेंडूला अडवलं त्याने आणि चेंडूला अडवल्यानंतर आपण पाहिले की चेंडू जवळ आपण पाहिलं की अगदी विकेटच्या जवळ आला. तिथून मात्र 2 धावा घेण्याची संधी मात्र निर्माण झाली. 2 धावेने टीमच्या टोटल मध्ये भर पडताना पाहायला मिळेल. टीमची टोटल मात्र पोहोचली गेली 29च्या घरामध्ये. अजित यांचा विचार करायचा झाला तर 4 चेंडूमध्ये 12 धावा त्यांनी मात्र कंप्लीट केल्या. टीमची टोटल पाहिली 29 धावा आहे. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू अजितच्या बॅट मधून मात्र आपण पाहिलं तर मग शॉर्ट पिच चेंडूवर काय असेल तर षटकारच असेल आणि हे चित्र पाहायला मिळालं. या षटकारानं आपण पाहिलं तर टीमचे टोटल जाऊन पोहोचले तब्बल 35च्या घरामध्ये आणि आपण पाहिलं तर 2 षटकाचा खेळ इथे समाप्त झालाय. 35 धावा फलकावर लागल्यात. 12 चेंडूचा खेळ असेल आणि या 12 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी आता आपण पाहिली तर 29 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी असेल प्रो स्पोर्ट्स लाईनपाडा टीमला. मात्र एका बाजूने या धावा रोखल्या जातील की दुसऱ्या बाजूने मात्र या धावा ठोकल्या जातील, प्रश्न हा मोठा असेल. या प्रश्नाचं उत्तर मिळूया तत्पूर्वी जाऊया आपण डीजे कडे गाणं ऐकू आणि त्यानंतर मॅच मध्ये परतूया. पस्तीस धावा आपण पाहतोय. कंपॅरिझन पण बघितलं युवा ग्रुप आपण जर जेव्हा पण पाहिली आहे ना कुंभारपाडा बॅटिंग करत होती तर 32 धावा होत्या, 1 विकेट होती. परंतु त्याच्यानंतर तसं उत्तर देत असताना प्रो स्पोर्ट्स टीमच्या 35 धावा आहेत 2 षटकानंतर आणि 1 विकेट आहे. विश्लेषण करायचं झालं आपण ना तर मग इथे भरपूर पुढे आहे तो म्हणजे प्रो स्पोर्ट्स टीम. पंकजचं षटक आपल्याला महागडं पाहायला मिळालं. जवळजवळ गोलंदाज कोणता येईल कारण की दुसऱ्या क्रमांकाच्या गोलंदाजाने तब्बल धावा खर्च किती केला 19 धावा खर्च केल्यात आणि त्यामुळेच आपण पाहू शकतोय की दीपेश बॉलिंग ट्रॅकवर समोर असतील अक्षय. हा बॉल मात्र नक्कीच पुलर लेनचा होता, मिस केला जातोय. कदाचित अक्षय या बॅट आणि चेंडू मध्ये जर मिलाप करण्यामध्ये यशस्वी झाला असता तर याही चेंडूवर काहीतरी वेगळे चित्र कदाचित मोठा फटका पाहायला मिळाला असता दीपेशच्या विरोधात. तर तसं काही झालं नाहीये, मिस केला जातोय. निर्धाव चेंडूची मात्र समाप्ती होताना पाहायला मिळाली. आता मात्र आपण बघितलं तर अलॉंग द कार्पेटने हा फटका मात्र एक्झिक्यूट केला जातोय. अक्षय सुरुवातीला आपण पाहिलं तर चांगल्या टच मध्ये मोठे फटके त्यांच्या बॅट मधून आले परंतु त्यानंतर आपण बघू शकतो की जी गोलंदाजी आपण पाहिली ना की मग एक समान तर
रेशोमध्ये एका लाईनमध्ये जर केली तर मग अक्षय त्यांच्या समोर आहेत ना ते थोडेसे कमी पडताना पाहायला मिळतात. टीमच्या टोटलमध्ये भर पडली की 36 धावा. या दरम्यान पाहतोय ओव्हर पिच आणि याला उडवलंय. पाहिला पण लांगांच्या डोक्यावरून अजितच्या बॅट मधून मोठा घात षटकार 6 धावा. अजित आज आपण बघितलं तर काय अनोख्या अंदाजामध्ये आहेत आणि ते एक विचार क्रिकेट खेळणार नाही आहेत. फ्री माइंड ने पुढे एकदा फुल टच अबेल मुझे मार इस बार इस गेंद को छोड़ दिया है बाउंड्री लाइन के बाहर 6 रनों के लिए सिक्सर और देखो नो बॉल का इशारा. ओ फलंदाज वात्रा पंच आम्हाला दर्शवतात की इथे काय घडलंय. इथे आपण पाहते सन्माननीय अनिलजी कोम साहेबांचा शुभ आगमन झालं. वेलकम अनिलजी कोम साहेब. एक प्रतिष्ठित व्यक्ती या राजावली गावचे आपल्याला सातत्याने पण पाहते स्पर्धेला भेट देत असताना पाहायला मिळतील आणि जवळजवळ आपण पाहू शकतोय तर इथे बघा नो बॉल आणि नो बॉलवर नक्कीच आपण पाहू शकतोय तर फटका मात्र पडला गेला सिक्सर आणि या 6 धावा मात्र इथे जरूर जोडल्या जातील कारण नो बॉल आहे त्यामुळेच आपण पाहू शकतो. तर मग फलंदाज कसा बाद होईल.
यस आपण पाहतोय तर डेफिनेटली नो बॉल आणि नो बॉलवर आपण बघितलं तर 6 धावा म्हणजे षटकार असेल. नो बॉल म्हणजे 7 धावा मिळतील त्या चेंडूवर आपण पाहिलं तर. कारण की शॉट्स कंप्लीट झालाय. टीमच्या टोटलमध्ये भर पडल्या 49 धावा आपल्याला फलकावर पाहायला मिळत आहेत. आणि 49 धाव्यांचं आपण विश्लेषण करायचं झालं तर मग 2.3 चेंडूची समाप्ती इथे पाहायला मिळते. 9 चेंडू आणि 15 धावा मात्र इथून हव्या असतील जिंकण्यासाठी. अजितच्या बॅटमधून आणखी मोठा धमाका. हा चेंडू काऊ काढणार बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकार. 3 धाव्यांची गरज असेल मॅच जिंकण्यासाठी. आपण बघितलं तर जवळजवळ नक्कीच आपण बघितलं तर षटकार आलाय. 9 धाव्यांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. षटकार इथे येताना पाहायला मिळाला आणि त्यानंतर आपण बघितलं की विकेट सुद्धा डाऊन झाली आहे. असं नक्कीच आपण पाहू शकतो की ते षटकार आला. 15 धाव्यानंतर षटकार आला. त्यानंतर आपण बघितलं की विकेट डाऊन झाली आहे. षटकार आला, षटकार नो बॉलवर आला, त्यावर एक षटकार आला, मग विकेट आली आहे. आणि हे चित्र पाहता आपण बघितलं तर जवळजवळ 55 धाव फलकावर आहेत आणि 2 गडी गमावलेत. आता राहिले किती चेंडू आहेत? 7 चेंडू आणि किती धावा आहेत तर 9 धाव्यांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. अजित यांचा जर उल्लेख करायचा झाला तर किती धावा केल्यात त्याने पाहिलं पण तर बॅटिंग करत असताना 9 चेंडू आणि 36 धावा, त्यामध्ये किती 5 षटकार उत्तुंग लगावलेत. बॅटर आपण पहिले मैदानाच्या आतमध्ये आले होते उमेश. ड्राईव्ह केला जातो, एक धाव मिळाली, दुसऱ्या धावचा प्रयत्न, चेंडूची फेकी येईल, 2 धाव मात्र जरूर जोडल्या जातील टीमच्या टोटलमध्ये. आणि विश्लेषण करायचं झालं तर या 2ने टोटल पोहोचला गेला 57च्या घरामध्ये. 57 धावा झालेल्या आहेत आणि जिंकण्यासाठी आपण पाहिलं तर 6 चेंडू आणि 7 धाव्यांची गरज आहे. हा जवळजवळ बघितलं तर 6 चेंडू 7 धावा शेवटचा षटक घेऊन येत असताना पाहायला मिळतात. बॉलिंग ट्रॅकवर शेवटच्या षटकामध्ये साईनाथ यांना आपण बघितलं आणि साईनाथ यांचा जवळजवळ पहिला चेंडू जर पाहिला आपण तर 1 धाव आलेली आहे. एका धावाने टीमच्या टोटलमध्ये भर पडली गेली आहे. 58 धावा फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. 5 चेंडू आणि 6 धावा जिंकण्यासाठी हव्या आहेत. ही मॅचची आपण बघितलं तर खरी परिस्थिती आहे, परंतु या परिस्थितीवर नियंत्रण मात्र मिळवण्याचा प्रयत्न फिल्डिंग करणारी टीम पाहायला मिळेल. प्रो स्पोर्ट्स टीम ज्याने आपण बघितलं तर 3 षटकामध्ये चांगलं क्रिकेट दर्शवलं गेलं. 3 षटकामध्ये आपण पाहिलं तर भरपूर धावा मात्र जवळजवळ 57 धावा फलकावर लावल्या गेल्या. आणि तिथूनच आपण पाहू शकतोय की मग जे लक्ष आपण पाहिलं होतं ना 64 धावांचं, ते थोडंसं सोपं केलंय, परंतु संपलेलं नाहीये. ऑफस्टंपच्या बाहेर पंच केला जातोय. 1 धाव मात्र मिळते. चांगली फिल्डिंग पाहायला मिळेल. आपण बघितलं तर या एका धावेने टीमच्या टोटल मध्ये भर पडली जाते. आपण पाहिली आहे तर 59 आणखीन सुद्धा आपण पाहिली तर 4 चेंडू आणि 5 धाव्यांची गरज आहे. स्ट्राईक एंडकडे फलंदाज असतील मिस्टर अक्षय, जे एका चेंडू मध्ये गेम फिनिश करू शकतात. ती क्षमता आहे त्यांच्याकडे. हवेत फटका फसतोय आणि चांगला कॅच मात्र मॅच इझी होती ती फसवली जाते का फलंदाजांच्या माध्यमातून. पाहतो या वेळेला
एक संधी निर्माण केली साईनाथनं, गेमला केलं ऑन, कारण की चेंडू पाहिले आपण 3 सामना जिंकण्यासाठी 5 धावांची गरज. ये तुझा रोजच माल, तुला नांगायची घाई फार झाली माल. मी फोन करीन तुला पटकन उचल, पण नांगल तरी माझी गोट तू करजो, विचार करजो. रुपेश पागी मैदानाच्या आणि चेंडू शिल्लक आहेत 5 धावा करायच्या आहेत. तब्बल 64 धावांचं हे टार्गेट. परंतु ज्या विकेटनं मात्र आपण पाहिले की मॅच मध्ये परतीच्या संख्येत दिलेत ना, जिद्द सोडलेली नाहीये युवा ग्रुप टीम कुंभारपाडानं. आणि चांगला मित्रमंडळीनं क्रिकेट दर्शवलं गेलंय. विकेट मिळू शकते का नाही, एकदा मात्र मिळाले पाहिले. पण तर सामना जिंकण्यासाठी आता राहिलेले चेंडू शिल्लक असतील 2 आणि 2 चेंडू मध्ये 4 धाव्यांची गरज आहे. दोन चेंडू 4 धावा या मॅच मध्ये मोठा विजय संपन्न करायचा आहे. अजितची विकेट गेल्यानंतर मित्र म्हणेन की मग या मॅच मध्ये एक येण्याची जी उमेदची किरण ती जागृत केली आणि साईनाथचं कौतुक करावं लागेल. 6 चेंडू 7 धावा मात्र जवळजवळ शेवटच्या 2 चेंडू पर्यंत मॅच घेऊन आलेत आतापर्यंत. हो, चांगला ड्राईव्ह पाहायला मिळाला. एक धाव मात्र मिळेल, दुसरा जायचा प्रयत्न होऊ शकतोय. दुसरी धाव पूर्ण होईल का, मात्र खराब थ्रो प्रत्यय पाहायला मिळाला. तर 2 धावा. तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये आपण पाहतोय फलंदाज मात्र बाद होईल. मात्र इथे बघितलं आता तर चित्र काय असेल, तर एका चेंडू मध्ये आपण पाहिली तर गरज असेल ती म्हणजे 2 धाव्यांची. पोश्या दिवसाचीच भेटू, रात्री तर नाही जमू. न्यू बॅटर इन झालाय विश्वनाथ घरत. रुपेश पागी स्ट्राइक एंड कडे आहेत. आणि इथून आपण बघितलं ना तर मग एका चेंडू मध्ये 2 धाव्यांची गरज असेल. मॅच आपण पाहिली होती ना जेव्हा 6-7 असं समीकरण आपल्याला पाहायला मिळालं होतं. परंतु साईनाथ या गोलंदाजाची गोलंदाजी पण पाहिली आहे. मध्यंतरी ते महत्वाचे विकेट त्याने काढून दिले, मध्यंतरी ते चांगले चेंडू फेकले, त्यामुळे शेवटच्या बॉल पर्यंत मॅच मात्र पकडून ठेवले. अजून सुद्धा आपण पाहिली ना तर मॅच जिंकण्यासाठी 2 धावा एका चेंडू मध्ये कंप्लीट करायचं आहे. म्हणजे ज्याप्रमाणे आपण बघितलं तर इथे फ्रेशर गोलंदाजावर आहे आणि फलंदाजावर सुद्धा आहे. पाहतोय आपण हा बॉल आणि पाहिला आपण तर सामना जिंकला युवा ग्रुप कुंभारपाडा टीम ना. कॉंग्रॅच्युलेशन्स युवा ग्रुप कुंभारपाडा टीम.